डोंबिवली ठाकरे गुट शिवसेना के शहर प्रमुख अभिजीत सावंत ने डोंबिवली पूर्व के इंदिरा चौक पर फेरी वालों के खिलाफ उपोषण शुरू किया। उनका स्पष्ट कहना है कि स्टेशन परिसर से 150 किलोमीटर की दूरी तक का क्षेत्र फेरीवाला मुक्त घोषित किया जाए। इस उपोषण को समर्थन देने के लिए कल्याण जिला प्रमुख दीपेश महात्रे ने उपोषण स्थल पर पहुंचकर अभिजीत सावंत से मुलाकात की और इस आंदोलन को नागरिकों की सुरक्षा और सुविधा के लिए आवश्यक बताया। ठाकरे गुट के अनुसार स्थानीय नागरिक लंबे समय से स्टेशन परिसर में भीड़भाड़ और अव्यवस्था से परेशान हैं। फेरी वालों के अतिक्रमण से न सिर्फ यातायात बाधित होता है बल्कि यात्रियों को भी असुविधा होती है। ठाकरे गुट का मानना है कि यदि स्टेशन परिसर को फेरी वाला मुक्त किया गया तो आम यात्रियों को राहत मिलेगी और क्षेत्र अधिक सुव्यवस्थित हो सकेगा। इस उपोषण में स्थानीय नागरिकों और शिवसेना कार्यकर्ताओं की भागीदारी भी देखी जा रही है। आमचा मुद्दा एवढाच आहे की स्टेशन परिसर हा फेरीवाला मुक्त झाला पाहिजे, त्याचबरोबर फेरीवाल्यांचं पुनर्वसन पण झालं पाहिजे। आज जवळजवळ 10 वर्षांनी फक्त आपण फेरीवाले वाढत चालले आहेत, पण महापालिकेने यासाठी कोणताही पुढाकार घेतलेला नाही आहे। ती गरीब माणसं आहेत, आज उन्हातान्हात धंदा करतात, ते योग्यच आहे, पण स्टेशनला जशी मुंबईला काल दुर्घटना झाली त्यावेळेस जर समजा आपल्या ॲम्ब्युलन्स स्टेशनला न्यायची आहे तर कशी नेणार त्या गर्दीतनं? संध्याकाळी माणसाला पण चालायला जागा नसते। तर महापालिकेने त्वरित त्यांचं पुनर्वसन करावं, नाहीतर ती भाजी मंडई आहे त्याच्यावरती जी हॉस्पिटल आहे ते रिकामी करून ती जागा फेरीवाल्यांना द्यावी आणि स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त करावा। प्रशासन किती गेंड्याच्या कातडीचं आहे हे आपल्याला या माध्यमातून दिसत असेल। या आज आमच्या डोंबिवली पूर्वचे शहर प्रमुख अभिजीत सावंत हे आज आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत। डोंबिवली पूर्वेला फेरीवाल्यांचं पुनर्वसन, फेरीवाल्यांना ओळखपत्र आणि स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त आणि फेरीवाल्यांचं पुनर्वसन करणं अत्यंत गरजेचं असताना देखील प्रशासनाने वारंवार लोकांची दिशाभूल करून याच्यात कोणतीही कारवाई आजपर्यंत केलेली नाही। या सगळ्या गोष्टीमुळे प्रशासनाचा मी निषेध करतो आणि येत्या 2 ते 3 दिवसात जर प्रशासनाने याच्यावरती कारवाई केली नाही तर हे आंदोलन जे आज अभिजीत सावंत यांनी सुरू केलं हे तीव्र होणार, एवढंच प्रशासनाला मी इशारा देऊ। पण मूळ मुद्दा असा की याकरता आणि फक्त व्यवस्था कोणाची केली आहे? जे मूळ फेरीवाले इथले आहेत ना जुने, त्यांची व्यवस्था नाही केलेली आहे। जे त्यांच्या गटाचे, त्यांच्या तटाचे, त्यांचा पुरवठा करणारे हे असे फेरीवाल्यांचीच ते फक्त दखल घेतात, परंतु इथे बसणारे जे वर्षानुवर्ष 30-30, 40-40 वर्ष बसणारे फेरीवाले त्यांची कोणी दखल घेत नाही। आमची सुरई वेला पिंपळाच्या गावांमधून येणाऱ्या ज्या महिला आहेत ते एक छोटीशी टोपली घेऊन तिथे बसतात, त्यांचा विचार कोणीच करत नाही। त्यांना बसण्यासाठी व्यवस्थित जागा कोणी देत नाही। फक्त एवढंच आहे की प्रशासनाला जेवढं वाटतं तेवढंच प्रशासन करतं, योग्य निर्णय प्रशासन घेत नाही। म्हणून प्रशासनाला माझा इशारा आहे, त्याच्यावर लवकर तोडगा काढला नाही तर प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन आणि तीव्र मोर्चा प्रशासनाच्या विरोधात आम्ही। डोंबिवली से सी न्यूज़ संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट।